घेतला भावांनो, पण या सगळ्याचं टेन्शन भावांनो मला खूप आलेलं आहे आणि लोकांना पण खूप टेन्शन आहे भावांनो याचं, या सगळ्याचं. म्हणजे काय आहे ना, कोणतरी करून जातो आणि एक म्हणजे लाखामध्ये एक मुलगा असा करून जातो आणि सगळे जे लाखभर अजून पडलेले असतात ना, मित्रांनो सकाळ झालेली, पटापट चालायचं पण आहे, जायचं पण आहे, सोडायचं पण आहे. चाललंय लगेच. आता बोललो होतो ना गुढीपाडवा बघून जा गिरेगावचा, नाही बोलतो क्लासेस आहे, अभ्यास करिअरवरती चांगलं फोकस घेतो करिअरवर. ठीक आहे, चला सोडतो याला आणि जाऊया परत झोपायला घरी. चला हा, वरती नको जाऊ. ओ बाय बाय, इकडे जा. भवन सम कॉलेजम. मित्रांनो हे बघा, या ट्रेनमध्ये संचित चाललाय. संचितला सोडलं भावांनो, मी चाललोय घरी आता. पण काय, असं कोण गावावरून आलं किंवा मी गावी गेलो पण एका दिवसात भावांनो भागत नाही रे. ती जी आस असते ना किंवा राहण्याची इच्छा असते ती एका दिवसात नाही भागत भावांनो. तुम्हाला पण माहिती आहे, गाव म्हणजे भावांनो फिलिंग वेगळी आहे भावांनो. चला, म्हणजे गाव म्हटलं ना की फिलिंग एकदम ढगातच असते भावांनो. बाकी चला, आपल्याला आता चालतच जायचं आहे. जाऊया आणि थोडा वेळ झोपूया, परत जायचं आहे कामावरती. तर मित्रांनो मी निघालेलो आहे ऑफिसला आणि जाऊया त्याला ऑफिसला. बाई आजकालची पोरं बघा शाळेत येत आहेत. मित्रा तो पोरगा बघता व्हिडिओमध्ये, लोक विचारतात भावांनो लगेच, म्हणजे काय नाव आहे हे ते. म्हणजे जेवढे घरचे वगैरे सपोर्ट करत नाही तेवढे बाहेरचे लोक सपोर्ट करतात. ठीक आहे, चला सध्या तर जाऊया आपण ऑफिसला. चला मित्रांनो, लंचमध्ये आलेलो आहे मी आपल्या भरपूर दिवसांनी इकडे स्वामींच्या इथे, मठाच्या इथे बसायला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे मोस्ट ऑफ लोक आजकाल स्प्लिट्स विला बघतायत. मी तर बघतच होतो. आणि त्याच्यामध्ये एक योगेश आणि आकांक्षा असं एक कपल होतं. त्यांचं आता वाईल्ड कार्ड येणार आहे. योगेशची जी एक्स होती भावांनो, आणि त्याच्यामध्ये भावांनो त्या आकांक्षाला तो डंप करतो वगैरे, असं काहीतरी टीच करतो, असं काहीतरी सीन आहे पुढे अजून. पण ह्या सगळ्याचं टेन्शन, म्हणजे आता आकांक्षाचं पुढे काय होणार, योगेश कोणाबरोबर राहणार, न्यूवाला म्हणजे आकांक्षाबरोबर राहणार की त्या रुरूबरोबर राहणार, ह्या सगळ्याचं टेन्शन भावांनो जेवढं स्प्लिट्स विलावाल्यांना नाही आहे तेवढं आपल्या पब्लिकला भरपूर टेन्शन आलेलं आहे भावांनो. ओंकारला रात्री फीडमध्ये आलं, त्यांनी सकाळी लगेच व्हिडिओ बनवून टाकली भावांनो. म्हणजे आजकाल इंस्टाग्रामला एवढी क्रेज होते ना भावांनो, इंस्टाग्रामला स्प्लिट्स विलाची. म्हणजे एखाद्याचं ब्रेकअप झालं की हा भाई हा क्रेज आला. पण ठीक आहे, त्यांचं स्क्रिप्टेड वगैरे असतं, काय असतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये ते हे नाही करायचं आहे. बाकी चला, सगळीच मुलं तसेच नसतात भावांनो. आता तो वाटतं त्याच्या ओल्डवाले म्हणजे एक्सकडे जातो,
ह्या सगळ्याचं टेन्शन भावांनो माझ्या घरी पण आम्ही त्या दिवशी बघतो भावांनो काय हा करतो हे ते असं सगळं चाललेलं. पण ठीक आहे चला, ते जस्ट 1 ते 2 तासासाठीचं असतं, जस्ट फॉर एंटरटेनमेंट पर्पजसाठी मी पण बघतो. ठीक आहे चला, थोडा वेळ बसूया इथे आणि जाऊया परत आपण ऑफिसला काम करायला. दिवसभर तेच करायचं आहे. चला मित्रांनो, साई, आमचा साई येतो बघा, तुम्हाला दाखवतो. गेला आतमध्ये. मी ऑफिसमधून सुटलो आणि तुम्ही बघितलं ट्रॅफिक आहे भरपूर. आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहे माल द्यायला. ते आपले शेट आले. हे चल, चावी लावली वाटतं, मी लावली. मित्रांनो, ऑफिसमधून आलो आणि बाहेरच दादा भेटला, तुम्ही बघितलं. त्याच्यावर परत गेलो जरा काम करायला, जरा हेल्प करूया बाईची. थोडा वेळ गेलो त्याच्याबरोबर आणि आता आलो घरी. काहीतरी द्यायचं होतं कामाचं, दिलं आणि आलो. भेटतो थोड्या वेळाने फ्रेश होऊन, भूक लागली. चला मित्रांनो, फटाफट फ्रेश झालेलो आहे, चहा नाश्ता करतो. आणि मी काय बोललो होतो, आपला मी दुपारचा विषय अर्धवट राहिला, मला थोडं बोलायचं आहे. ते म्हणजे आकांक्षा आणि योगेश भावांनो. म्हणजे काय त्यांची सिच्युएशन आहे आकांक्षा आणि योगेशची, आणि त्याच्यामध्ये त्या रुरूची पण. ठीक आहे, आता ठीक आहे, त्याने क्लोजअप नाही केला होता वगैरे, आणि मग इकडे येऊन त्याने कनेक्शन बिल्ड केलं वगैरे. त्याच्यानंतरला मग गोष्ट आली की तिची एंट्रीची. ठीक आहे, एक वर्ड असतो लॉयल्टी म्हणून. ठीक आहे, तर त्या वर्डला जागून ॲटलिस्ट योगेशने त्या आकांक्षाबरोबर राहायला पाहिजे होतं, ॲटलिस्ट शोसाठी तरी. समजतंय, जसं की हर्षने केलं होतं वृषालीसाठी, दिग्विजयने केलं होतं उन्नतीसाठी. म्हणजे त्यांच्या एक साध्याच होत्या, पण त्याने तिथे लॉयल्टी दाखवली त्या लोकांनी. ती पण लॉयल्टी इकडे दिसली पाहिजे होती मित्रांनो, आपल्या योगेश भाऊकडून. ठीक आहे, त्याने त्याचा डिसिजन घेतला भावांनो. पण या सगळ्याचं टेन्शन भावांनो मला खूप आलेलं आहे, आणि लोकांना पण खूप टेन्शन आहे भावांनो याचं, या सगळ्याचं. म्हणजे काय आहे ना, कोणतरी करून जातो, एक म्हणजे लाखामध्ये एक मुलगा असा करून जातो, आणि सगळे जे लाखभर अजून पडलेले असतात ना, त्यांना पण तसंच मानतात लोक. म्हणून बाकी माझा काही विषय नाही त्याच्यामध्ये, मी फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी बघतो. पण खूप साऱ्या रील्स येतात भाऊ, खूप साऱ्या. म्हणून मी पण म्हटलं थोडं बोलावं आपल्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला पण सांगावं कोण आहेत हे. बाकी चला, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट आणि जय शिवराय. चला बाय बाय.